घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपये वाढ, नवे दर आजपासूनच लागू. हॉटेल उद्योगांचा एलपीजी गॅस पुरवठा बंद, फक्त घरगुती वापरासाठी मिळणार गॅस सिलेंडर. आखाती युद्धामुळे केंद्र सरकारचा मोठा निर्णय. आमदार रोहित पवार आज दिल्ली दौऱ्यावर. राहुल गांधी अरविंद केजरीवालांची घेणार भेट, संसदेमध्ये आवाज उठवण्याची करणार मागणी. शरद पवारांपेक्षा पार्थ पवारांची मालमत्ता अधिक, शरद पवारांकडे 60 कोटी 71 लाख रुपयांची मालमत्ता, तर पार्थ पवारांकडे 88 कोटी 33 लाख रुपयांची मालमत्ता. राज्यसभा निवडणूक उमेदवारीसाठी जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात माहिती. शिखर बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी रोहित पवारांच्या दोषमुक्तीसाठी विशेष न्यायालयात अर्ज. मुंबई पुणे दरम्यान नवा द्रुतगती मार्ग होणार, लवकरच होणार भूमिपूजन, तर जुना महामार्गही होणार 6 पदरी. नागपुरातील 12वी पेपरफुटी प्रकरण, ग्रामीण पोलिसांची एसआयटी करणार तपास. पेपरफुटी प्रकरणात उमरेडमधून आणखी 2 जणांना अटक. मंचरमध्ये दर्गा मंदिर वाद पुन्हा पेटला, पांडवकालीन बारव प्रकरणी तणावपूर्ण वातावरण, मंचरमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवणार. आर्थिक राजधानी मुंबईत तब्बल 550 कोटींचा कर थकीत, बीएमसीकडून मालमत्तांना ई लिलावासाठी नोटीस. गोरेगावमध्ये 10 मार्चला 24 तास पाणी राहणार बंद, जलवाहिनीच्या छेद जोडणीच्या कामामुळे पाणी पुरवठा होणार ठप्प.